हॅलो स्टुडंट्स, व्यावसायिक कायदा भाग 1 SY.BComच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहोत घटनावलंबी करार म्हणजे काय. त्या संदर्भातला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, घटनावलंबी करारची व्याख्या देऊन त्या संबंधीचे नियम लिहा. आता घटनावलंबी करार म्हणजे काय? घटनावलंबी करार हे भविष्यातील काही घटनांवर अवलंबून असतात व त्या घटना घडून येतीलच असे नाही. त्यामुळे या प्रकारचे कराराची पूर्तताही करणे किंवा न करणे हे त्या घटनेच्या घडणे किंवा न घडण्यावर अवलंबून असते. म्हणजेच घटनावलंबी करार म्हणजे एखादी घटना घडली किंवा न घडली तर विशिष्ट गोष्ट करणे किंवा न करणेबद्दलचा करार. उदाहरणार्थ, अ ब ला त्याचे घर आगीत भस्मसात झाल्यास रुपये 10,000 देण्याचा करार करतो. हा घटनावलंबी करार होय. करार हा निश्चित करार असेल किंवा घटनावलंबी करार असेल. निश्चित करारात प्रस्तावक एखादी गोष्ट करण्यासाठी कोणत्याही अटी न घालता स्वतःला बांधून घेतो. घटनावलंबी कराराची पूर्तता विशिष्ट कराराशी संबंधित घटनेवर अवलंबून असते. आता घटनावलंबी करार हे साधारणतः आपण त्याच्या व्याख्येनुसार बघायला गेलो तर आपल्याला ते पैजेचा ठराव ह्याप्रमाणे वाटतं, पैजेप्रमाणे वाटतं की भविष्यात एखादी गोष्ट घडेल किंवा नाही घडेल. यातला फरक आपण पुढे स्पष्ट करून घेणार आहोत. घटनावलंबी करार आणि पैजेचा करार याच्यामध्ये फरक काय हे आपण बघणार आहोत. पण घटनावलंबी करार हे कायद्याने वैध असतात, म्हणजे ह्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त आहे. घटनावलंबी कराराची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कराराची पूर्तता भविष्यकाळात एखादी घटना घडण्यावर किंवा न घडण्यावर अवलंबून असते. घटना अनिश्चित असली पाहिजे. घटना कराराशी संबंधित असली पाहिजे. घटनावलंबी करार होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. तर कराराची पूर्तता भविष्य काळामध्ये होणार आहे. भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट घडेल नाही घडेल त्या संदर्भात जर आपण एखादा ठराव केला तर आपण त्याला घटनावलंबी करार असं म्हणतो. ती घटना अनिश्चित असली पाहिजे, म्हणजे ते होईल का हा प्रश्न तिथे असला पाहिजे. एखादी घटना होईलच, एखादा इन्सिडेंट घडेलच असं ठराव ठरवताना नसलं पाहिजे. एखादी घटना होईल का असं तिथे असलं पाहिजे. घटना कराराशी संबंधित असली पाहिजे, म्हणजे ज्या संदर्भातला करार केला जातोय त्या कराराशी संबंधितच घटना असली पाहिजे. त्या करारामध्ये त्या घटनेचं जे काही नमूद केलेलं असतं त्याप्रमाणेच ती घटना घडली पाहिजे. संभाव्यता एखाद्या पक्षावर अवलंबून असते. घटनावलंबी कराराची पूर्तता कराराशी अनुषंगिक एखादी घटना किंवा घडण्यावर किंवा न घडण्यावर अवलंबून असते. घटना या संज्ञेत कृतीचाही समावेश आहे. करार प्रस्तावक किंवा इतर कोणीही व्यक्तीच्या कृतीवर अवलंबून असेल, परंतु कराराची पूर्तता प्रस्तावकाच्या फक्त मर्जीवर किंवा स्वखुशीवर अवलंबून असेल तर ते वचन ठरत नाही. घटनावलंबी करारासंबंधीचे नियम: भविष्यकाळात घटना घडणे अनिश्चित असलेल्या घटनेवरील घटनावलंबी करार. जो घटनावलंबी करार ठराविक घटना न घडल्यास पूर्ण करावयाचा आहे. तिसरा नियम आहे, एखाद्या व्यक्तीच्या अनिश्चित कालावधीतील वागणुकीवर जो घटनावलंबी करार अवलंबून असतो. चौथा नियम आहे, ठराविक काळात विशिष्ट घटना घडण्यास पूर्ण करावयाच्या घटना. पाचवा नियम आहे, एखाद्या अशक्य घटनेवर जर घटनावलंबी करार अवलंबून असेल तर तो करार व्यर्थ ठरतो. आता आपण क्रमाने ह्या घटनावलंबी करारासंबंधीचे नियम समजावून घेऊया.
पहिला नियम होता भविष्य काळात घटना घडणे अनिश्चित असलेल्या घटनेवरील घटनावलंबी करार. म्हणजे भविष्य काळात घटना घडणे अनिश्चित असलेल्या घटनेवरील घटनावलंबी करार ही ती घटना घडल्याशिवाय कराराची अंमलबजावणी करता येत नाही. ती घटना घडणे अशक्य झाल्यास करार व्यर्थ ठरतो. उदाहरणार्थ पहिला नियमासंदर्भात उदाहरण आहे, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली की ती व्यक्ती आंब्याचं रोप लावत असेल आणि ती म्हणाली की ह्या आंब्याला पुढल्या वर्षी जे काही आंबे येतील ते सर्व मी तुला देईन, पण पुढल्या उन्हाळ्यात दुसऱ्या उन्हाळ्यात त्या आंब्याला जर मोहरच आला नाही याचा अर्थ त्या आंब्याच्या झाडाला आंबे पण येणार नाही. म्हणजे ती घटना भविष्य काळात घडण्यासाठी अनिश्चित झालेली आहे. जर अशा प्रकारे एखादी घटना आपल्याला कळते की ती अनिश्चित झालेली आहे, ती अशक्य झालेली आहे, तर तो घटनावलंबी करार व्यर्थ ठरतो. दुसरा नियम आहे, जो घटनावलंबी करार ठराविक घटना न घडल्यास पूर्ण करावयाचा आहे. जो घटनावलंबी करार ठराविक घटना न घडल्यास पूर्ण करावयाचा आहे, हा करार ती घटना घडणे अशक्य झाल्यावर अंमलात आणता येईल. ब व्यक्तीला असे म्हणतो की आज समुद्रात जे जहाज प्रवासाला निघाले ते बरोबर 10 दिवसांनी ह्या जागी परत येईल, परंतु 10व्या दिवशी पण ते जहाज परत येण्याचे चिन्ह दिसले नाही किंवा त्या प्रकारचा कोणताही संदेश आला नाही. याचा अर्थ ती घटना घडणार नाही आहे. तिसरा नियम आहे, एखाद्या व्यक्तीच्या अनिश्चित कालावधीतील वागणुकीवर जो घटनावलंबी करार अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीच्या अनिश्चित कालावधीतील वागणुकीवर जो घटनावलंबी करार अवलंबून असतो व त्या व्यक्तीने अशी वर्तवणूक केली की ज्यामुळे एका निश्चित कालावधीत त्या व्यक्तीला तेच कृत्य करता येणे शक्य होणार नसेल, तर असा करार व्यर्थ ठरतो. उदाहरणार्थ, क शी लग्न केल्यास त्याला ठराविक रक्कम देण्यास कबूल करतो, परंतु क ड शी लग्न करतो. आता ब शी क चा विवाह होणे अशक्य आहे, परंतु समजा ड शी काही कारणाने फारकत झाल्यास क हा ब शी लग्न करू शकतो. चौथा नियम आहे, ठराविक काळात विशिष्ट घटना घडण्यास पूर्ण करावयाच्या घटना. ठराविक काळात विशिष्ट घटना घडण्यास पूर्ण करावयाच्या घटना करार त्या ठराविक काळात घटना न घडल्यास किंवा त्याआधीच ती घडणे अशक्य झाल्यास करार व्यर्थ ठरतो. ठरलेल्या मुदतीत ठराविक घटना नाही घडली तर पूर्ण करावयाचा घटनावलंबी करार ती घटना त्या काळात न घडल्यामुळे किंवा घडणे शक्य नसल्यामुळे अंमलात आणता येईल. उदाहरणार्थ, एक ठराविक जहाज एका वर्षात परत आल्यास ब ला काही रक्कम देण्याचे कबूल करतो. वर्षाच्या आत जहाज परत आल्यास कराराची पूर्तता करता येईल. वर्षाच्या आत जर जहाजाला आग लागून त्याचे नुकसान झाल्यास करार व्यर्थ ठरतो किंवा कोणत्याही प्रकारे त्याचे नुकसान झाल्यास आणि जहाज परत न आल्यास तो करार व्यर्थ ठरतो. पाचवा नियम आहे, एखाद्या अशक्य घटनेवर जर घटनावलंबी करार अवलंबून असेल तर तो करार व्यर्थ ठरतो. एखाद्या अशक्य घटनेवर जर घटनावलंबी करार अवलंबून असेल तर तो करार व्यर्थ ठरतो. करार करणाऱ्या पक्षांना ती घटना अशक्य असल्याची माहिती असो किंवा नसो. उदाहरणार्थ, ब ला 2 समांतर रेषा एकत्र आल्या तर 1000 रुपये देण्याचा करार करतो. हा करार व्यर्थ आहे, कारण 2 समांतर रेषा
कधी एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे एखादा करार हा अशक्य घटनेवर अवलंबून असेल तर तो करार वैध नाही, तो करार मुळातः व्यर्थ असतो. सारांश असा आहे, घटनावलंबी करार हे करारातील घटना जे भविष्य काळात घडेल किंवा नाही यावर अवलंबून असते. कधी कधी करारातील दोन्ही पक्षांमध्ये घटना घडण्याचा कालावधी निश्चित केलेला असतो. या कालावधीवरही कराराची पूर्तता अवलंबून असते. म्हणजे एखादी घटना समजा 1 वर्षामध्येच घडली पाहिजे असं निश्चित केलेला कालावधी असेल आणि त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल, जरी ती घटना पूर्ण झाली तरी पण कालावधीच्या बाहेर गेल्यामुळे ती घटना तो करार पूर्ण होऊ शकत नाही. आता आपण बघूया पैजेचा ठराव व घटनावलंबी ठराव यातील फरक. आपल्याला घटनावलंबी करार हे साधारणतः पैजेच्या ठरावाप्रमाणेच वाटतात, परंतु त्याच्यामध्ये काही ठळक फरक आहेत. पहिला फरक असा आहे, पैजेचा ठराव व्यर्थ आहे तर घटनावलंबी करार वैध आहे. म्हणजे पैजेच्या ठरावाला मुळात कायद्याने मान्यताच नाही, तर घटनावलंबी करार हे कायद्याने वैध आहे. दुसरा फरक असा आहे, पैजेच्या ठरावातच पैसे मिळणे किंवा जाणे याच्या पलीकडे संबंधित पक्षांचा कराराच्या विषयाशी संबंध नसतो. घटनावलंबी करारात ती घटना घडण्या किंवा न घडण्यासंबंधी पक्षांचे हितसंबंध गुंतलेले असतात. तिसरा फरक आहे, पैजेच्या ठरावात भविष्य काळातील घटना सर्वस्वी असते, तर घटनावलीच्या करारात भविष्य काळातील घटना ही अनुषंगिक असते. चौथा फरक आहे, पैजेच्या ठरावात परस्पर वचन दिलेली असतात, तर घटनावलंबी करारात असतीलच असं नाही. पाचवा फरक असा आहे, पैजेचा ठराव संभाव्य घटनेवरच अवलंबून असतो, म्हणजेच घटनावलंबी असतो, परंतु घटनावलंबी सर्व करार पैजेच्या स्वरूपाचे नसतात. तर हे आपण पाहिलं घटनावलंबी करार म्हणजे काय आणि ते साधारणतः पैजेच्या कराराप्रमाणेच वाटतात, पण हे त्याच्यातले 5 ठळक फरक दिलेले आहेत की त्यांच्यामध्ये फरक काय. पैजेच्या ठरावाला कायद्याने मुळात मान्यता नाही आहे, तर घटनावलंबी करार हे कायद्याने वैध आहे. पैजेच्या ठरावात फक्त पैशांचा विचार केला जातो. एखादी व्यक्ती जर पैसे जिंकली किंवा हरली तर त्याला समोरच्याकडून पैसे मिळतील किंवा त्याला समोरच्याला पैसे द्यावे लागतील, ह्याच्या संदर्भात पैजेचा ठराव फक्त संबंधित असतो. तर घटनावलंबी करारामध्ये एखादी गोष्ट होणे किंवा न होणे याच्या संदर्भात त्या पक्षांचे हितसंबंध गुंतलेले असतात. पैजेच्या ठरावात भविष्यकाळातील घटना सर्वस्वी असते, तर घटनावलीच्या करारात भविष्यकाळातील घटना ही अनुषंगिक असते. म्हणजे पैजेच्या ठरावात जर एखादी गोष्ट घडायलाच हवे किंवा घडायलाच नको या संदर्भात तो ठराव सर्वस्व असतो, तर घटनावलीच्या करारात भविष्यकाळातील एखादी घटना ही घडली तर त्याच्या संदर्भात अनुषंगिक म्हणजे त्याच्यावर दुसरे निर्णय अवलंबून असतात, किंवा ती घटना नाही घडली तर त्याच्या संदर्भात व्यवहारातले दुसरे निर्णय अवलंबून असतात. पैजेच्या ठरावात परस्पर वचनं दिलेली असतात, तर घटनावलंबी करारात असतीलच असे नाही. पैजेच्या ठरावात परस्पर वचनं म्हणजे 2 व्यक्ती समोरासमोर किंवा 2 व्यक्ती परस्परांना हे वचनं दिलेले असतात की आयदर हे गोष्ट झाली तर तू मला काही रक्कम दे किंवा काही मोबदला दे, किंवा नाही झाली तर मी तुला काही रक्कम देईन किंवा मोबदला देईन. पण अशा प्रकारचं घटनावलंबी करारात ठरलेलं असेलच असं नाही. पैजेचा ठराव संभाव्य घटनेवर अवलंबून असतो, म्हणजे पैजेचा ठराव हा घटनावलंबी असतो, परंतु घटनावलंबी करार हे सगळे पैजेचे स्वरूपाचे असतील असं नाही. म्हणजे आपण पैजेला घटनावलंबी म्हणू शकतो, परंतु घटनावलंबी करारांना आपण पैज म्हणू शकत नाही. असे हे ठळक 5 फरक आहेत.
थँक्यू.